पीक विम्याच्या बाबतीमध्ये आपल्या राज्य सरकारच्या मध्ये आणि राज्य सरकारच्या वतीनं कृषी विभागाच्या वतीनं जी काय काळजी किंवा जो काय कागदपत्र पूर्ण केलेले आहेत, शेवटी केंद्राच्या आता थोडा पोर्टलचा तो थोडा बिघाड थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे ते अडचण आहे. पण लवकरच ते पण आमचा पण पाठपुरावा चालू आहे की लवकरात लवकर शेतकऱ्यांना साधारणतः डिसेंबर जानेवारीमध्येच खरं तर ते पीक विम्याची रक्कम मिळायला पाहिजे होती. परंतु शेवटी काही गोष्टीमध्ये तांत्रिक अडचणी असतात, तो तांत्रिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न करतोय आणि लवकरात लवकर माझ्या शेतकऱ्याला पीक विम्याची कशी रक्कम मिळेल, कारण शेवटी केंद्राने केंद्राचा हिस्सा जमा केलेला आहे, राज्याने राज्याचा हिस्सा जमा केलेला आहे, शेतकऱ्याने शेतकऱ्याचा हिस्सा, थोडा पोर्टलचा विषय असल्यामुळे या बाबतीमध्ये लवकरात लवकर शेतकऱ्याला पीक विम्याची रक्कम मिळेल हा प्रयत्न माझा आहे. पीक विम्याबाबत राज्याच्या कृषी मंत्र्यांची भूमिका तुम्ही ऐकली. यांना नाशिकच्या शेतकऱ्यांनी घेरलं होतं. विषय असा होता की त्या ठिकाणी कुंभमेळा होतोय, त्यांच्या शेतातनं रस्ता जातोय, त्या संदर्भात होता. मग त्याच दरम्यान एका पत्रकार भगिनीनं हिम्मत करून प्रश्न विचारला की पीक विम्याबद्दल प्रचंड नाराजी सरकारच्या विरुद्ध शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तर ही गेल्या 1.5 महिन्यापासून पोर्टलचा प्रॉब्लेम सांगतायत. ती तिथली बाईट दिल्यानंतर याच कृषी मंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी आढावा घेतला कशाचं, तांत्रिक उत्पादन, पीक कापणी प्रयोग आधारित उत्पादन, या XYZ गोष्टीचा आढावा त्यांनी घेतलेला आहे. मात्र रिझल्ट कधी? पीक विमा जो 17,000 किंवा 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे खात्यात टाकणार होते मुख्यमंत्री महोदय, त्या दाव्याचं काय झालं याची उत्तरं देणं गरजेचे आहेत. आणि ते केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, केंद्र सरकारचा कृषी मंत्री असो की राज्याचा कृषी मंत्री असो, पीक विमा कंपनी यांना काहीही समजत नाही. कारण की पीक विमा कंपनीचा मालक माझ्या मते सरकार चालवणाऱ्यांपैकी कोणीतरी एक आहे. म्हणजे सरकारमध्ये बसलेल्या लोकांच्या मालकांपैकी कोणीतरी एक पीक विमा कंपनीचा मालक असावा. म्हणून तो ना केंद्रीय कृषी मंत्र्याला जुमानत ना राज्याच्या कृषी मंत्र्याला जुमानत. त्याच्यामुळं याच्यामध्ये मरण होतंय शेतकऱ्यांचं. वारंवार ते वाट बघतायत की जानेवारीमध्ये पीक विमा जमा होणार होता. मका, सोयाबीन, मूग, उडीद आणि बाजरी. आणि आता मार्च सुरू होतोय. आता सोयाबीन, कापसाचा म्हणजे कापूस आणि इतर पिकांचा, कांदा वगैरेचा पीक विमा जमा व्हायला पाहिजे होता. सरकारी काम आणि 6 महिने थांब अशा पद्धतीच्या योजना येत असतील आणि आम्हाला आवाजच राहिलेला नाहीये. आमच्यासाठी कोणी विरोधात म्हणजे कोणी लढतच नाहीये. आमचे आमदार खासदार हे नपुंसक आहेत, त्यांना आम्ही तिथे पाठवून काही फायदा नाहीये. त्याच्यामुळं आता परत एक आंदोलन, एक पदयात्रा होतीये बच्चू कडूंची, त्याला मी पण चाललेलो आहे. तर त्या माध्यमातून एक मोठं संघटन, मोठा दबावगट निर्माण झाला पाहिजे मायबापांनो, नाहीतर आपलं अवघड आहे.